नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते. आता लवकरच श्रावण मास सुरू होणार आहे. त्यामुळे आपला आजच्या व्हिडिओचा विषय आहे की फक्त 10 ते 20 दिवसांमध्ये कशा पद्धतीने अगदी त्रास न होता, अगदी न थकता आणि सहजगते महादेवांना लाखोळी कशी अर्पण करावी. श्रावण मासामध्ये पानांची, फुलांची म्हणजेच बेलपत्रांची, पारिजातकांच्या फुलाची, वेगवेगळ्या पत्री किंवा वेगवेगळी फुलं लाखाच्या संख्येमध्ये, 1 लाखाच्या संख्येमध्ये महादेवांना अर्पण करणे म्हणजे लाखोळी करणे होय. पण महादेवांना नुसत्या पानाफुलांचीच लाखोळी श्रावण मासात करत नाहीत, तर बरेच जण महादेवांच्या पूजेतला एक अविभाज्य घटक म्हणजे धान्य, महादेवांना धान्य देखील अर्पण केल्या जाते. जसे की मूग, तांदूळ, जवस, तीळ, आणखीन गहू यासारख्या धान्यांची लाखोळी भगवान शिवशंकरांना श्रावण मासामध्ये केल्या जाते. तर तीच लाखोळी फक्त 10 ते 20 दिवसांमध्ये कशी करायची, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला त्यासाठी एक छान काही कल्पक आयडिया सांगणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही महादेवांना लाखोळी करू इच्छित असाल तर. आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज वाटत असेल त्यांना नक्की शेअर करा. तर बघून घेऊया की महादेवांना धान्याची लाखोळी फक्त 10 ते 20 दिवसांमध्ये कशी करायची. त्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आणि कोणते धान्य अर्पण केल्याने काय फळ आपल्याला लाखोळीचं मिळते. कारण प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार लाखोळी अर्पण करत असतात. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कोणतं धान्य अर्पण केल्याने कोणतं फळ मिळते हे देखील या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तर चला बघून घेऊयात. तर हे बघा, जर आपल्याला महादेवांना धान्याची लाखोळी करायची असेल तर सर्वप्रथम ज्या धान्याची लाखोळी आपल्याला करायची आहे ते धान्य अगदी स्वच्छ करून घ्यायचं, निवडून घ्यायचं. त्या धान्याला कीड वगैरे लागलेली नाही हे कटाक्षाने आपल्याला पाळायचं आहे. कारण की कीड लागलेलं धान्य जर आपल्याकडून नकळतपणे भगवंतांना वाहण्यात आलं तर त्याचा बऱ्यापैकी मोठा दोष आपल्याला लागू शकतो. त्यामुळे जे धान्याची आपण लाखोळी करणार आहोत ती स्वच्छ आधी ते धान्य करून घ्यायचे. बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गव्हाची लाखोळी कशी करायची, कारण मागच्या वर्षी माझी गव्हाची लाखोळी सुरू होती, तर यावर्षी आपण सगळ्यात म्हणजे धान्याचीच लाखोळी कशी करायची हे बघणार आहोत. आणि हे आहे मूग, हिरवे मूग. महादेवांना मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीने लाखोळी करतात, तर याची मी तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगणार आहे. आधी सर्वप्रथम आपल्याला लाखोळी करण्यासाठी जे धान्य, तुम्ही ज्या धान्याची लाखोळी करत आहात ते धान्य आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे धान्य लाखोळी करायची म्हणजे आपल्याला पूर्ण एक धान्य आपल्याला हे मोजून भगवान महादेवांना, भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायचं असतं. मग त्यामुळे यासाठी मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते. आता एक धान्य मोजण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपण एक माप घेऊया. ही एक मी वाटीचं माप घेतलेलं आहे आणि या मापाने आपल्याला काय करायचं आहे, एक असं धान्य याच्यामध्ये आपल्याला मोजून घ्यायचं आहे, एक अंदाज घ्यायचा. अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे कुठे कीड न लागलेला असं आपल्याला धान्य घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त एका वाटीमध्ये हे धान्य मोजायचं आहे. आता मी तुम्हाला सांगते की ही जी माझी वाटी आहे या वाटीमध्ये मी मोजून घेतलेले होते. तर या वाटीमध्ये मला बरोबर 1000 मुगाचे जे दाणे आहेत ते या वाटीने, सपाट वाटी जेव्हा मी घेते त्यावेळेस बरोबर यामध्ये जवळपास 1000 मुगाचे दाणे यामध्ये मावतात. हा असा आपण अंदाज घेऊया. आणि माझ्याकडे ही वाटीच आहे आणि मी मोजून घेतलं तर यात जवळपास म्हणजे पूर्ण 1000 दाणे अशा पद्धतीने बसतात. आता आपण अंदाज करायचं म्हटलं की काही 8-10 दाणे कमी जास्त हे साहजिकच आहे, होणारच आहे. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हे करायचं आहे.
आता बघा, एका वाटीमध्ये आपल्याला 1000 दाणे आपल्याला आपल्या ह्या वाटीमध्ये मावतात. आणि जर आपल्याला 10 दिवसांमध्ये जर आपल्याला लाखोळी करायची असेल तर आपल्याला हे 1000 मग आपल्याला अशा किती वाट्या कराव्या लागतील, तर आपल्याला अशा पद्धतीने या मुगाच्या दाण्याच्या आपल्याला 10 वाट्या एका दिवशी आपल्याला अर्पण करावं लागेल. बघा मी तुम्हाला सांगते. आता समजा मला 10 दिवसांमध्ये लाखोळी करायची असेल तर मी हे एक माप घेतलं ज्यामध्ये 1000 माझे मुगाचे दाणे मावतात. तुमच्या घरी या पद्धतीने जे माप असेल तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता. मग काय करायचं आहे आपल्याला, समजा आता मी ठरवलं की 10 दिवसामध्ये मला लाखोळी करायची आहे. मग आपण हे जे निवडलेलं धान्य आहे असं बरोबर 10 वाट्या यामध्ये काढून घ्यायचं आहे. ही एक वाटी झाली. बघा, ह्या 2 वाट्या, अशा आपल्याला 10 वाट्या घ्यायच्या आहे. आणि तेवढं 10 वाट्या धान्य आपल्याला एका दिवशी महादेवांना अर्पण करायचे आहे. आता हा झाला 10 दिवसांमध्ये जर तुम्हाला लाखोळी करायची असेल तर असा एक अंदाज किंवा मोजमाप. पण जर आपल्याला 20 दिवसांमध्ये लाखोळी करायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, फक्त ह्या अशा पद्धतीने भरलेल्या 20 दिवसांमध्ये जर आपल्याला लाखोळी करायची आहे तर आपल्याला बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या 5 वाट्या घ्यावं लागणार. म्हणजे 5 दुणे 10 म्हणजे आपल्याला जवळपास 1000च्या 5 वाट्या म्हणजे दररोजचे 5000 आणि 5000 20 दिवसांमध्ये 5000 जर आपण केले तर आपले तो 1 लाखाचा जप आपला पूर्ण होतो. आणि जर 10 जर एका दिवशी 10 वाट्या केल्या तर एका दिवसात आपल्याला 10000 म्हणजे 10 10 100 म्हणजे आपला 1 लाखाचा जप तो पूर्ण होतो. अशा पद्धतीने आपल्याला लाखोळी करायची असते. तर आता बघून घेऊया की ही लाखोळी करताना आपल्याला हे धान्य महादेवांना अर्पण कसं करायचं असते. तर धान्य अर्पण करताना बऱ्याच व्हिडिओमध्ये मला माझ्या पाहण्यामध्ये आलेला आहे. मी काही व्हिडिओ बघितले यूट्यूबवर, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपलं धान्य मोजायचं आणि सरळ असं महादेवांना अशा पद्धतीने अर्पण करायचं. तर ही लाखोळीची ही पद्धत नाही आहे. अशा पद्धतीने घेऊन महादेवांना धान्य अर्पण करणं किंवा अशा पद्धतीने धान्य अर्पण करणं म्हणजे आपली लाखोळी पूर्ण कशी होईल. आपलं लाखोळीच फक्त 1 लाख धान्य त्यांना वाहिल्यासारखं होईल. पण लाखोळीचा जो मूळ उद्देश असतो की 1 लाखाचा जप आपला पूर्ण झाला पाहिजे, तो 1 लाखाचा जप या पद्धतीने पूर्ण होत नाही. आणि जर आपण अशाच पद्धतीने 1 लाख जर आपण करायचं म्हटलं तर आपण अशा पद्धतीने वाहून असं किती मोठं आपण घेऊन वाहून आपण एका दिवसामध्ये देखील आपण लाखोळी पूर्ण करू शकतो. पण याची ही पद्धत नाही आहे. तर पद्धत कशी आहे मी तुम्हाला ते सांगते. महादेवांना धान्याची लाखोळी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लाखोळी करायची म्हटल्यावर आपल्याला इथे हे जे धान्य वाहण्यासाठी भरपूर आपल्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे महादेवांना अशा ठिकाणी शिवलिंगाला अशा ठिकाणी स्थापन करायचं जेणेकरून आपल्याला अगदी आरामात बसून आपल्याला एक एक दाणा महादेवांना अर्पण करता येईल. आपल्याला जर तुमच्या देवघरामध्ये जर का सोयीची जागा असेल तर तुम्ही देवघरात करू शकता. पण माझं म्हणणं असं आहे की देवघरातही करण्यापेक्षा सरळ आपल्या लेवलनी जो पाट येतो म्हणजे थोडासा आपल्यापेक्षा थोडासा किंचित उंच म्हणजे आपल्याला वाहण्यासाठी अगदी सोयीस्कर होते. कारण लाखोळी अर्पण करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. याला बराच वेळ लागतो आणि 10 ते 20 दिवसामध्ये या पद्धतीने खूप सोपी लाखोळी आपली होते. तरी आपल्याला एक छान पाट, पिवळं वस्त्र याच्यावर अंथरायचं, लाल वस्त्र नाही अंथरायचं. तुम्ही इतर कोणत्या रंग घेऊ शकता, पण शक्यतो पिवळा आणि पांढरा घेतला तर जास्त चांगलं. त्यानंतर आपल्याला इथे एक छान मोठं ताट ठेवायचं. ताट मोठं यासाठी ठेवायचं कारण आपण जर जेवढं धान्य आपण महादेवांना अर्पण करणार आहोत ते ताटामध्ये व्यवस्थित मावलं पाहिजे. आता मी तुम्हाला दाखवते पुढे. महादेवांची लाखोळी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हातामध्ये पाणी, फूल, अक्षता, हळदी कुंकू अर्पण करून महादेवांना आपल्याला संकल्प बोलायचा महादेवांच्या समोर की तुम्ही ही लाखोळी कशासाठी करता आहे, तुमचा काय हेतू आहे ही लाखोळी करण्यासाठी. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कोणत्या धान्याची लाखोळी केल्याने काय फळ मिळते हे सांगणारच आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये लाखोळी करायची असेल तर तुम्ही आपल्या इच्छेनुसार त्या धान्याची निवड लाखोळी करण्याकरिता करू शकता. तर लाखोळी करायसाठी सर्वप्रथम बघा अशी एक छान ताट घ्यायचं. ताटामध्ये स्वास्तिक किंवा ओम काढायचा कारण आपल्याला इथे महादेवांचं शिवलिंग स्थापित करायचं आहे. छान अशा पद्धतीने बघा मी पूजा मांडणी करून घेतलेली आहे.
आणि अशी छान एका बाजूने मस्त पूजा करायची, मांडणी करायची, जेणेकरून आपल्याला काय होतं, आरामशीर लाखोळीचं व्रत आपलं पूर्ण होतं. दररोज लाखोळी करताना सर्वप्रथम पहिल्या दिवशी संकल्प करायचा, प्रत्येक दिवशी संकल्प करायचा नाही. आणि शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी तुमची लाखोळी पूर्ण होईल त्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा असतो. संकल्प ज्या पद्धतीने आपण संकल्प करतो त्याच पद्धतीने हातात पाणी, त्या पाण्यामध्ये एक फूल, हळदी कुंकू, अक्षता टाकून की महादेवांना म्हणायचं की तुमची ही मनोकामना मनात ठेवून किंवा ही इच्छेसाठी मी या धान्याची लाखोळी करते, तुमचं नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं आणि ही लाखोळी आज पूर्ण झालेली आहे त्यासाठी मी संकल्प सोडत आहे असं म्हणून तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हा संकल्प पूर्ण झालाय म्हणून संकल्प सोडायचा, पहिला संकल्प करायचा आणि सगळ्यात शेवटी संकल्प आपली व्रत पूर्ण झाल्यानंतर संकल्प सोडायचा. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, दररोज ही आपल्याला धान्य अर्पण करताना महादेवांना आपल्याला स्नान घालायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला भगवान शिवशंकरांना शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. मी अगदी तुम्हाला साध्या पद्धतीने दाखवत आहे. तुम्ही जेवढं साध्या पद्धतीने व्रत कराल तेवढं व्रत आपल्याला करण्यामध्ये काही अडचण येत नाही, आपल्याला कंटाळा येत नाही आणि ते सहजगत्या पूर्ण होते. त्यामुळे खूप मोठेपणा किंवा दिखाऊपणा करण्याच्या मागे लागायचं नाही, अगदी साध्या पद्धतीने आपल्याला व्रत करायचं. त्यानंतर आपल्याला कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने महादेवाला स्नान घालायचं आहे. आपल्याला यावेळेस आपल्याला जो कोणता महादेवांचा मंत्र येतो तो मंत्र बोलत आपल्याला भगवान शिवशंकरांना छानपैकी मस्त स्नान घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा शुद्धोदकाने म्हणजे शुद्ध पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे जे शिवलिंग आहे, आता मी तुम्हाला बोलत बोलत सांगते आहे, पण ज्यावेळेस तुम्ही कराल मंत्रोच्चार करत आपल्याला करायचं आहे. नसतंच कुठला मंत्र तर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय, महिलांनी नमः शिवाय, पुरुषांनी ओम नमः शिवाय या पद्धतीने मंत्रोच्चार करत ही पूजा करायची. आता आपल्याला धान्याची लाखोळी करत असल्यामुळे या शिवलिंगावर थोडाही ओलावा राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण ओलावा आणि हे आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे धान्याला बुरशी, कीड लागण्याची शक्यता असते आणि त्यामुळे काय होतं की ते धान्य खराब होतं. त्याने महादेवांना इथे छान स्थापित करायचं आपल्याला शिवलिंगाला. आणि आपली जी पंचोपचार पूजा असते दररोजची, ती पंचोपचार पूजा आपल्याला करायची. सर्वप्रथम महादेवांना अष्टगंध अर्पण करायचं आहे. अष्टगंध अर्पण करायचं. पार्वती मातेला छानपैकी हळदी कुंकू अर्पण करायचं. संकल्प आपण तर बोलूनच घेतलेला आहे. छान असेल तर एखादं बेलाचं पान अर्पण करायचं. श्री शिवाय नमस्तुभ्यम, नमः शिवाय म्हणत. पांढरं शुभ्र रंगाचं फूल अर्पण करायचं. महादेवांना जे प्रिय फूल आहे ते अर्पण करायचं. शक्यतो यामध्ये हे फूल वगैरे जे आपण अर्पण करतो ना, तर खूप नाही अर्पण करायचं, अगदी थोडंच. आणि तुम्ही वाटलंच काय करायचं, हे सगळी पूजा आपली पंचोपचार पूजा झाल्यानंतर तुम्ही हे बाजूला काढून ठेवू शकता. कारण काय होतं, यामध्ये थोडासा ओलावा असतो आणि त्यामुळे जे आपण धान्य जर अर्पण करतो ना, ते धान्य खराब होण्याची शक्यता होते. मग काय होतं, धान्य खराब झाल्यानंतर आपण ते धान्य फेकून देतो आणि उगाच आपण केलेल्या एवढ्या सेवेचा अपमान होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपण ज्या धान्याची लाखोळी करतो आहे त्या धान्याची लाखोळी आपल्याला करायला सुरुवात करायची. मी तुम्हाला सांगितलं, बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या पाहण्यात आलेलं आहे, तुम्ही पण चेक कराल वाटल्यास. अशा पद्धतीने अर्पण करतात लाखोळी. पण लाखोळी करण्याची ही पद्धत नाही आहे. लाखोळी करण्याचा अर्थच हा असतो की आपल्याकडून महादेवांचा 1 लाखाचा जप हा पूर्ण झाला पाहिजे. त्यामुळे लाखोळी अर्पण करताना भगवान शिवशंकरांचं एक नाव घेऊन एक धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे. बघा, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय अशा पद्धतीने आपल्याला एक दाणा अर्पण करायचं आहे. नमः शिवाय, शिवाय, नमः 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 शिवाय,
नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. तर अशा पद्धतीने आपल्याला भगवान शिवशंकरांची लाखोळी अर्पण करायची आहे. 10 दिवसांमध्ये लाखोळी करायची असेल तर आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं या पद्धतीने आपल्याला या वाटीने 10 वाट्या मूग, आता तुमच्या घरी जे माप असेल त्या मापाने तुम्हाला करावं लागेल. आणि जर आपल्याला 20 दिवसामध्ये लाखोळी पूर्ण करायची असेल तर आपल्याला 5 वाट्या 20 दिवसांसाठी आपल्याला अर्पण करावं लागेल. तर आशा करते तुम्हाला लाखोळीचा व्हिडिओ कळला असेल. महादेवांना लाखोळी कशी अर्पण करतात हे समजलं असेल. तर आता आपण बघून घेऊया की महादेवांना कोणतं धान्य अर्पण केल्याने काय पुण्यप्राप्ती किंवा काय फळ मिळत असते. त्यावेळेस आपली ही लाखोळी पूर्ण झाली तर ह्या लाखोळीचं करायचं काय. आता हे गव्हाची लाखोळी केली तर ह्या धान्याचं काय करायचं. तुम्ही हे धान्य गाईला देऊ शकता. तुम्ही या धान्याचा तुमच्या घरामध्ये प्रसाद करू शकता. किंवा ह्या धान्याचा तुम्ही समजा आता हे गहू आहे, हे गहू दळून याचा शिरा करून किंवा याच्या पोळ्या करून एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही याचा प्रसाद म्हणून वाटू शकता. तर आपल्याला फक्त हे जे आपण लाखोळी केलेलं धान्य आहे हे याचा अपमान होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही ही लाखोळी स्वतः प्रसाद म्हणून आपल्या घरी जरी ग्रहण केली तर अतिशय उत्तम आहे. तर आता आपण बघून घेऊया की कोणत्या धान्याची लाखोळी केल्याने काय फलप्राप्ती होते. तर बघा, शिवलिंगावर जर आपण अखंड अक्षतांची लाखोळी केली तर शिव पार्वती त्वरित प्रसन्न होतात आणि आपली कुठलीही इच्छापूर्ती लवकर होते. त्याचप्रमाणे शिवलिंगावर बेलाच्या पानांची लाखोळी केली तर 3 जन्माचे पाप भस्म होते. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धनवृद्धी होते. आपल्या घरी कधीही धनाची कमतरता राहत नाही. तिळाची लाखोळी केल्यास आपली त्वरित मनोकामना पूर्ण होते. त्याचप्रमाणे कुठल्याही आरोग्यविषयक समस्येसाठी तुम्ही तिळाची लाखोळी करू शकता. उडीद, काळे अखंड उडीद याची लाखोळी केल्याने पूर्वकर्मातील पूर्वजीवनातील केलेले पाप हे वेगाने भस्म होते व मनुष्य पापमुक्त होतो. संतानविषयक काहीही प्रश्न असल्यास किंवा मुलांच्या आपल्या संतानाच्या प्रगतीसाठी गव्हाची लाखोळी केल्या जाते. त्याचप्रमाणे पांढऱ्या पुष्पांची लाखोळी केल्यास महादेव त्वरित प्रसन्न होतात व आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. जवसाची लाखोळी केल्याने 7 जन्माचे पाप भस्म होते व मनुष्य पापमुक्त होतो. त्याचप्रमाणे मुगाची लाखोळी केल्यास आपल्या जीवनातील सर्व संकटांचा, सर्व समस्यांचा समूळ नाश होतो. जन्मजन्मांतरीचे दोष नाहीसे होतात. सातू किंवा हरभऱ्याची डाळ आणि गहू मिश्रित लाखोळी केल्यास आपल्याला पूर्व कर्म दोषामध्ये बंधनातून आपली मुक्तता होते. त्याचप्रमाणे मोक्ष प्राप्ती होते. तर असे अतिशय छान असे फायदे आहेत लाखोळीचे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल, तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भक्ती, श्रद्धा, अध्यात्म या गोष्टींना विशेष महत्त्व असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप छान आणि वेगवेगळे विषय नक्कीच पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.